हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. वृत्त. बोरी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार. अतिवृष्टीच्या मदतीत बोगस लाभार्थी. तुमसर भंडारा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत सध्या समस्यांचे माहेरघर बनली असून येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संशयास्पद कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सन 2025 ते 26 मधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई यादीत चक्क नदीपात्रात जमीन असलेल्या शेतकऱ्यांची बोगस नावे समाविष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी BDO पंचायत समिती तुमसर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2025 ते 26च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या नियमानुसार ग्रामविकास अधिकारी पूजा कुर्डे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करणे अपेक्षित होते. मात्र पंचनामे करताना ज्या लाभार्थ्यांची शेती नदीपात्रात विलीन झाली आहे अशांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. नदीपात्रात कोणते पीक लावले होते की ज्याचे नुकसान झाले आणि पंचनामा करण्यात आला, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोप असा आहे की या कथित बोगस लाभार्थ्याचा पाल्य याच ग्रामपंचायतीत संगणक परिचालक आणि उपसरपंच या दोन्ही पदांवर कार्यरत आहे. ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंच यांच्या संगणमतानेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळवून दिला जात असून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोरी येथील ग्रामविकास अधिकारी वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वाचनालयाच्या कामासाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता नियोजित आराखड्यापेक्षा जास्त खर्च केल्याच्या प्रकरणात संबंधित अधिकारी दोषी आढळल्याचे समजते. नियमबाह्य कामांचा सपाटा. वारंवार नियमबाह्य कामे होत असतानाही कारवाई होत नसल्याने या अधिकाऱ्याला तालुक्यातील बड्या नेत्यांचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे का, अशी चर्चा आता जिल्हाभर रंगली आहे. या भ्रष्टाचार आणि अनियमिततेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अमित लाल चर्डे, मुख्य संपादक CV9 मराठी, तुमसर.